शेवटी सरकारच पैसा मिळवण्यासाठी तयार झालेला आहे। यांची नजर नेहमी पैसे मिळवण्यासाठी, कमिशन खोरीसाठी यांची निर्मितीच झालेली आहे। आणि त्यामुळं हे नवीन नाही, खनिज निधीवरून एक मंत्री, आजी मंत्री, माजी मंत्री पुढे येत असतील तर इकडे कुठे ना कुठेतरी दोघांमध्ये टक्केवारीवरून बिघडलाय। त्या खनिज निधीमधून 20% वसूल करण्याचं काम त्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि काम वाटून घेतले जात आहेत। आता ते सहपालकमंत्री आहेत, खरं तर त्यांचा जिल्ह्याशी काही संबंध नाही, तरी पण जाऊन माझ्या वाटा पाहिजे तर हे वाट्यासाठी आहे। वाट्यामध्ये घाटा झाला की वाट्यात घाटा झाला की हे एकमेकाचे कॉलर पकडतील। यांना जनतेशी काही देणं घेणं नाही आहे, हे आता सिद्ध झालं।